मनपूर्वक स्वागत या महाविलक्षण खेळात. आपण खेळतोय विराज काणेकर आणि सिद्धेश काणेकर यांच्या सोबत. पुढचा प्रश्न 80,000 रुपये मिळवून देणार आहे. 8वा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. पुढील पैकी कोणती नदी प्रयाग इथं गंगेला येऊन मिळते? आणि पर्याय आहेत ए शरयू, बी नर्मदा, सी यमुना, डी घागरा. सी यमुना. प्रयाग हे कुंभमेळा भेटतो तिकडे. शुअर आहे? 90% शुअर आहे, कारण यमुनेला कुंभमेळा प्रयागला भरतो. प्रयाग गंगेचे प्रयागच ना ते. एक हो, एक गोदावरी, एक हे नाही शरयू नाही आहे. 35 सेकंद. सी यमुना. शुअर नाही आहे. लाईफलाईन घ्यायचे. प्रयागला कुंभमेळा आहे सर. उत्तराची पक्की खात्री असायला पाहिजे सर. 50-50 लाईफलाईन. काटेकर का थांबा सर. लाईफलाईन. कुठली जीवनदायिनी घेणार? 50-50. ठीक आहे. गुरुजी विराज आणि सिद्धेश आपली पहिली जीवनदायिनी घेऊ इच्छितात. तळ्यात मळ्यात. कृपया 2 चुकीची उत्तरं नाहीशी करा. ए शरयू, सी यमुना. सर सी यमुनावर शिक्का मारा. सी यमुना? हो सर. नक्की? येस सर. गुरुजी सी यमुना वर शिक्का मारा. उत्तराची खात्री नव्हती म्हणून जीवनदायिनी घेतली. मला होती खात्री, कारण प्रयागला कुंभमेळा भरतो आणि कुंभमेळा इमॅजिन करतात की 3 नद्या मिळतात, गंगा, यमुना आणि सरस्वती. पण सरस्वती इमॅजिनेबल आहे, जी पुराणात आहे. जिओग्राफिकली गंगा आणि यमुना मिळते, पण आय वॉज नॉट शुअर प्रयागलाच मी कुंभ ऐकलंय की कुठे ऐकलंय. सो यमुना माहिती होतं. सी यमुना बरोबर उत्तर आहे. आणि अगदी बरोबर माहिती आहे की प्रयाग इथं गंगा आणि यमुना ह्या नद्यांना लुप्त सरस्वती नदी येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या 4 क्षेत्रांपैकी प्रयाग हे एक महत्वाचं क्षेत्र आहे. 80,000 ही रक्कम जिंकलेली आहे. सगळ्यात पहिला खर्च काय आहे सांग? सर एक तर आम्ही कधी विमानातून नाही गेलो. म्हणजे मी आजीला एकदा म्हटलं होतं की विमानातून आपण जाऊया कुठेतरी. आजी आमचं खूप दोघांचं प्रेम होतं, लवकर हे झाले. आम्ही नाही गेलो, तर आम्ही एकदा विमानातून आम्हाला जायचंय. गोव्याला जायचंय. गोव्याला विमानातून जाऊन मग परत आमचं गाव आहे कणकवली, तुम्हाला माहिती असेल. आणि परत मागे यायचंय बसने. हा बसने जायचं. बसने एसटीने यायचंय. अच्छा, असं करायचंय पट. हा बघ, पुढचा प्रश्न तुला लखपती बनवणार आहे. 1,60,000 रुपये मिळवून देणार आहे. आता 2 जीवनदायिनी तुमच्या शिल्लक आहेत. तयार? 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न हा तुमच्या समोर. फेब्रुवारी 2014 मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईतील पहिली मोनो रेल कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावली? आणि पर्याय आहेत ए घाटकोपर ते अंधेरी, बी चारकोप ते मानखुर्द, सी वडाळा ते चेंबूर, डी ठाणे ते दहिसर. सी वडाळा ते चेंबूर. कन्फर्म? सी वडाळा ते चेंबूर. शिक्का मारा सर. गुरुजी सी वडाळा ते चेंबूर वर शिक्का मारा. तुम्ही जाऊन आलात मोनो रेल मध्ये? हा गेलाय. दादा नव्हता आला. केवढ्याला आहे तिकीट? चेंबूर ते वडाळा लास्ट स्टेशन 11 रुपये तिकीट आहे. आणि किती स्टेशन्स आहेत? ते नाही माहिती, मध्ये छोटी छोटी स्टेशन आहेत, ते नाही माहिती. बरोबर उत्तर आहे सी वडाळा ते चेंबूर. एक्सपिरियन्स केलेला आन्सर. 1,60,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. 80,000 आणि 80,000 डबल झाले असे वाटून घ्यायचे, हो ना? म्हणजे आणखी पुढे पुढे वाटणी करायचीच आहे, होय ना? पण सगळे एकदम खर्च करून टाकायचे का आई बाबांना विचारून करायचं? आई बाबांना विचारूनच ऑब्विसली करायचं. हो ना? हो, पण स्वतःच्या काय फिल्म बनवायच्या ते बनवायच्याच. त्या बनवायच्या. हो, त्या शॉर्ट फिल्म बनवायच्यात. कारण ते पॅशन एवढं वर्ष दबा के रखा है शोला, तर ते आता फिल्म नाही राहत, आता ते बनवायचं. आता गुदमरतोय स्टोरी सांगायच्या आहेत, जे वेगळं आहे ते करायचं आहे. बरे ते फ्लॉप होऊ दे, पण हे वाटलं की आपली स्टोरी आपण सांगतोय ते करायचंय म्हणजे सर.
अच्छा. सर एक हे होतं की आम्ही भांडव नेहमी ना, तर आमचा एक विषय असतो की हु इज बेस्ट खान, बाय फेवरेट ऍक्टर. माझा शाहरुख खान खूप लहानपणापासून मी खूप फॅन आहे आणि हा सलमान खानचा फॅन आहे. तर आम्ही माशी बोलत होतो, तर आमची बेट लागली होती. तर माधुरीजींना विचारायचं की त्यांनी ती दोघांबरोबर मोठमोठे दिल तो पागल पण कल्ट क्लासिक आहे आणि हम आपके है कोण हे आहे. त्यांच्या दोघांपैकी त्यांचा आवडता कोण, शाहरुख, सलमान की आमिर, की तुमचा दिल आमिर खान बरोबर आहे, तर तुमचा आवडता. आमिर बरोबर मी एकच फिल्म, ऍक्च्युली 2 फिल्म्स केल्या आहेत, दिल आणि दिवाना मुझसे नहीं. मॅक्सिमम फिल्म्स मला वाटतं मी शाहरुख खान बरोबर केल्या आहेत आणि सलमान खान बरोबर बऱ्याच केल्या आहेत, पण नॉट ॲज मच ॲज शाहरुख खान. पण ऑफकोर्स आय एन्जॉयड वर्किंग विथ ऑल ऑफ देम, कारण प्रत्येकाची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. पण द वन आय गॉट अलॉंग बेस्ट वॉज विथ शाहरुख खान, बिकॉज दॅट डझंट मीन एनी लेस फॉर सलमान खान, कारण ही इज ऑल्सो व्हेरी गुड ऍक्टर आणि खूप मेहनती आणि एक वेगळ्याच प्रकाराचं त्याची व्यक्तिमत्व आहे आणि सो ही इज व्हेरी डिफरंट. पण ऑफकोर्स बिकॉज आय हॅव अ बेटर कमरॅडरी विथ. म्हणजे अगदी अलम महाराष्ट्राच्या सगळ्या माणसांकडनं हे जी सारखी विचारणा होते की तुम्ही मराठी सिनेमात कधी काम करणार. नाही, मी बरेचसे मराठी पिक्चर्स बघितलेत रिसेंटली. मला तुमचा काक स्पर्श खूप आवडलं पिक्चर. थँक्यू. खूपच सुरेख, म्हणजे एवढं छान. आणि ऑफकोर्स एज अन ऍक्टर नोबडी कॅन इक्वल यू. आय कॅन, ऍब्सोल्युटली. खूपच छान काम. आणि जोगवा आणि नटरंग आणि यू नो आय सीन ऑल दीज मूवीज. तर खूपच छान आता फिल्म्स बनवतायत. म्हणजे मी कधी काम करणार हे आय थिंक डेस्टिनी आता. यु नो, आय थिंक इट्स आय हॅव लेफ्ट इट टू डेस्टिनी, की जेव्हा ते होणार यु नो. आणि इफ इट्स इन माय डेस्टिनी टू वर्क इन अ मराठी फिल्म, आय विल डेफिनेटली वर्क. वाट बघतात सगळेच. पुढचा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या सुरक्षित टप्प्यावरती घेऊन जाणार आहे. 3,20,000 रुपये मिळवून देणार आहे. विराज, सिद्धेश, 3,20,000 रुपयांसाठी 10वा प्रश्न हा तुमच्या समोर. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला बाद करणारा शेवटचा गोलंदाज कोण? आणि पर्याय आहेत: ए. शेन शिलिंगफोर्ड, बी. शॅनन गॅब्रियल, सी. मार्लन सॅम्युअल्स आणि डी. नरसिंग देवनारायण. सर लाईफलाईन. काटेकर काका थांबा, कुठली जीवनदायिनी घेणार? सर मित्राला फोन. ठीक आहे. गुरुजी, विराज आणि सिद्धेश आपली दुसरी जीवनदायिनी घेऊ इच्छितात, मित्राला फोन. पाहूया कुठल्या मित्रांची नावं दिली आहेत ते. रवींद्र मनोहर मुंबई, व्यंकटरामन ठाणे, सुमेध समर्थ ठाणे. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? रवींद्र मनोहरांना फोन लावा. गुरुजी, रवींद्र मनोहर मुंबई यांना फोन लावण्यात आला. हॅलो, नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय, कोण होईल मराठी करोडपती मधून. रिअली? वाव, ओके. So that does this mean Viraj is in there, no? येस, अँड विराज इज विनिंग लॉट ऑफ मनी. क्या बात है. आणि तुम्ही जर मदत केलीत तर तो आणखीन रक्कम जिंकू शकतो. आय विल ट्राय माय बेस्ट, सर. आणि प्रश्नाचं उत्तर द्यायला तुमच्याकडे 30 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज विराजचा आणि तुमची वेळ सुरू होती आता. सर, Okay. who was the last bowler to take wicket of Sachin Tendulkar in Test match? Who was the last bowler to take wicket of Sachin Tendulkar in Test match? A. Shane Shillingford, B. Shane Gabriel, C. Marwan Samuel, D. Narsingh Devnarayan. A. Shillingford, B. Gabriel, C. Marwan Samuel, D. Devnarayan. 10 seconds, sir. I think it's C. Sir, C. Marwan Samuel. त्यांना उत्तराची माझ्या मते 40 सेकंदाचा अवधी आहे. सर पब्लिक पोल. थांबा काटेकर काका. विराज आणि सिद्धेश आपली तिसरी आणि शेवटची जीवनदायिनी घेऊ इच्छितात, जनमताचा कौल. प्रेक्षक हो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता.
शेन शिलिंगफोर्ड 28%, बी शॅन गेब्रियल 5%, सी मार्लन सॅम्युअल्स 14% आणि डी नरसिंग देवनारायण 53%. रिस्क घेऊया रिस्क काय ऑप्शन शुअर मला शिलिंगफोर्ड वाटत होतं डी घेऊया रिस्क 2%. सर पब्लिक बरोबर जाऊ रिस्क घेतो देवनारायण डी रिस्क घेतो सर आय डोंट नो पण वाटतं इंट्युशन देवनारायण सर. गुरुजी डी नरसिंग देवनारायण वर शिक्का मारा. विराज, तुमच्या बॉसनी सी सांगितलं होतं आणि तुम्ही बॉसचं ऐकलं नाही. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, द बॉस इज ऑलवेज राईट. पण आय मस्ट टेल यू, दिस टाइम द बॉस इज नॉट राईट, द ऑडियन्स इज राईट. हो यस रॉक यू रॉक परत एकदा यू रॉक यू रॉक यू रॉक. या गुड गुड. वेल डन ऑडियन्स, वेल डन, वेल डन. डी नरसिंग देवनारायण My God. बरोबर उत्तर आहे. आणि ही सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट मॅच 15 नोव्हेंबर 2013 म्हणजे आत्ताच नरसिंग देवनारायण यानं सचिन तेंडुलकरला बाद केलं तेव्हा तो 74 धावांवर खेळत होता. एक राहिलं होतं वाचायचं आणि तेच आलं. आणि तेच नेमकं आलं. जाऊ दे सर पण 3,20,000 कमीत कमी घेऊन जा. पण 3,20,000 का, त्याही पुढचा प्रवास तुम्ही करणार आहात आणि ह्या 3,20,000 तुम्ही जिंकलेले आहेत. मला एक संधी दिलेली आहे सही करण्याची आणि पुन्हा एकदा जोरात टाळ्या. 3,20,000 तुमच्या हातनं. हो येस ऑफकोर्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. वंडरफुल. हा विराज, सर आता माहित नाही लाईफलाईन गेल्यात आणि आता पुढचं कठीण आहे तर तो शेअर थोडा बाहेर आला होता. हा शेर थोडा बाहेर चुकला का? तर अरे सर पण- मी परत हे करा माफ करा म्हणजे. हा, हा. ताज देखा साज देखा देखा हीरा कोहिनूरी, ताज देखा साज देखा देखा हीरा कोहिनूरी, फिर भी दिल में थी थोड़ी अधूरी, वजह पता नहीं थी, चांद आसमान में ढूंढने वालों, हिंदुस्तान का चांद तो इधर है, उसका नाम है माधुरी माधुरी माधुरी. क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. मॅम 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 सॉरी मी माझी लायकी नाही माधुरी मॅम नाही नुसतं माधुरी म्हणण्याचं पण ते यमक जुळण्यासाठी सॉरी मॅम 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 हे आता तिसरं. म्हणजे नाहीतर कविता अशीच थांबत होती, माधुरी माधुरी माधुरी. आणि आता एक व्हर्जन दुसरं आहे, मॅम मॅम मॅम. या पुढचा प्रवास आणखीन थोडा कठीण होणार आहे. पण त्याआधी मंडळी, मागच्या मंगळवारी विचारलेल्या OLX.in घर बसल्या कमवा प्रश्नमंजुषेचा प्रश्न होता, OLX.in घर बसल्या कमवा प्रश्न 14. सुती कापडाची निर्मिती कोणत्या झाडाच्या फुलापासून करतात? ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी कपाशी. आणि ₹50,000 जिंकलेले भाग्यवान विजेते आहे नामदेव कातकर, गडचिरोली. घेऊया काही क्षणांची विश्रांती. पण त्याच्या आधी एक मिनिट काहीतरी मी बोलीन थोडंसं. हो, या. इथे येऊन मला खूप आनंद झाला, खूप मजा आली. आणि विराज आणि सिद्धेश तुम्ही एवढं छान खेळलात की इथे बसून अगदी मनाला आनंद आला. आणि तुम्हाला दोघांना भेटूनही खूप छान छान वाटलं. तुमच्या आई वडिलांबद्दल खूप कौतुक करते मी की एवढं छान वाढवले तुम्ही मुलांना. एवढे म्हणजे सोज्वळ आणि किती स्वीट आणि इनोसंट असे वाटतात. पण आहे का नाही माहित नाही. हा म्हणजे खूप मला डॅमेज वाटतंय. एखादं उलट असेल पण सांगता येत नाही. पण खरंच व्हेरी गुड जॉब आणि खूप छान. ऑल द बेस्ट. आणि मला ट्विटरवर कळव काय होतं. हो नक्की मॅम नक्की. ओके. सचिनजी तुमच्यासाठी मी गुलाब गँग तर्फे एक छोटीशी गिफ्ट आणली आहे. मंडळी, मला माधुरीनं दिलेली ही गिफ्ट आता तुम्ही विकत घेऊ शकता OLX.in वर जाऊन. कसं ते पहा.
काहीही नवं खरेदी करण्याआधी जुनं सर्व OLX वर विकू शकता. OLX वर कोणतंही सामान विकणं अगदी सोपं आहे. सगळ्या फोनसाठी OLX चं मोबाईल ऍप येतं. ऍप तुमचं ठिकाण आपणहून जाणून घेतं. पोस्ट ऍड बटन दाबून आपल्या घरात न लागणाऱ्या सामानांचा फोटो डिरेक्ट अपलोड करा. शीर्षक, माहिती आणि किंमत नोंद करून ऍड अपलोड करा. बघा, लगेचच खरेदीदारांचे फोन येतील. त्यांना भेटा आणि पूर्ण पैसे मिळाल्यानंतरच सामान द्या. हे इतक्या कमी वेळात होईल की आपल्याला कळणारही नाही. तुम्ही लवकरात लवकर हे गिफ्ट विकत घ्या, कारण यातून मिळणारे पैसे एका गरजू संस्थेला दिले जातील. आय टेक युअर लीव, अरे. कारण आज खूप काय काय करायचंय फॉर गुलाब गँग. तर आम्ही त्याच दौऱ्यावर आता निघालेलो. तर नो थँक्यू सो मच. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महिला दिनाच्या निमित्तानं महिलांची आणखीन एक सशक्त भूमिका मांडण्यासाठी माधुरी दीक्षित आणि जुही चावला आणि त्यांचे अनेक सहकारी आपल्या समोर गुलाब गँग हा सिनेमा घेऊन येत आहेत. तो अगदी जरूर पहा आणि आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा सिनेमा तुम्ही चुकवणार नाही याची आम्हाला अगदी पूर्ण खात्री आहे. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तारीख काय आहे? 7 मार्चला, आणि इट्स जस्ट 1 डे बिफोर विमेन्स डे. तर तुम्ही नक्की बघा. सर्व प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन हा पिक्चर नक्की बघा, आणि आय होप यू एन्जॉय इट. शुअर. आणि खरंच इट वॉज अन ऑनर आणि अ प्लेजर टू को होस्ट विथ यू. तुम्ही एवढं छान करता हा शो, आणि इथे बसून मला आय गॉट टू सी इट पर्सनली आणि एक्सपिरियन्स इट. सो थँक्यू सो मच. आपण इथं थोडीशी अगदी छोटीशी विश्रांती घेऊया आणि माधुरीजींना रजा देऊया, आणि मग आपला खेळ पुन्हा एकदा विराज आणि सिद्धेशच्या सोबत सुरू करूया. आम्ही हे असे गेलो आणि हे असे आलो. एका पालकाला वाटतं ना की आपल्या मुलाला, आपण तो हुशार आहे पण त्याला आपण योग्य शिक्षण न देऊ शकल्यामुळे जे प्रॉब्लेम होतं ना, तसं मला वाटायचं की माझी स्टोरी चांगली आहे पण माझ्याकडेच पैसे नाही की ते एवढा ती फिल्म बनवायला. म्हणजे मी अभिमानाने सांगू शकतो बाहेर जाऊन माझ्या नातेवाईकांमध्ये सर्वांमध्ये की यस, मी काहीतरी करून आलोय. तुम्ही सिंगल पेरेंट. नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या महाविलक्षण खेळात. आणि आपण खेळतोय विराज काणेकर आणि सिद्धेश काणेकर यांच्या सोबत 6,40,000 रुपये हा 11वा प्रश्न मिळवून देतो. आणि आता तुम्हाला वेळेचं बंधन नाही, त्यामुळे तुम्ही अगदी विचार विनिमय करून वेळ घेऊन शांतपणे याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे? तयार? 6,40,000 रुपयांसाठी 11वा प्रश्न हा तुमच्या समोर. लमाण हे पुढीलपैकी कोणत्या अभिनेत्याचं आत्मचरित्र आहे? आणि पर्याय आहेत: ए. डॉक्टर श्रीराम लागू, बी. निळू फुले, सी. गणपत पाटील, डी. जयराम हर्डीकर. श्रीराम लागू असावं. नाही, श्रीराम लागू असावं. गणपत पाटील का श्रीराम लागू, आय एम नॉट शुअर. ह्या प्रश्नामध्ये उत्तर चुकलं तर 3,20,000 रकमेचं नुकसान होत नाही. ओके, श्रीराम लागू. लेट्स टेक अ रिस्क. आय डोंट नो. श्रीराम लागू वाटतं असावं. श्रीराम लागू किंवा गणपत पाटील असं माहित नाही. चल रिस्क घेऊ. सर, ए. डॉक्टर श्रीराम लागू व शिक्का. आय एम नॉट शुअर, पण रिस्क घेतो. कदाचित असं वाटतं ऐकल्यावर कलामांड. मे बी श्रीराम लागू. काय करूया? शिक्का मारा सर. गुरुजी, ए. डॉक्टर श्रीराम लागू वर शिक्का मारा. सिद्धेशचं काय म्हणणं होतं? सर माहिती नव्हतं, पण श्रीराम लागू निळू फुले वाटत होतं. कन्फर्म काहीच नव्हतं. पण दादा म्हणाला डॉक्टर लागू म्हणून. मला पण शुअर नव्हतं, पण वाटल्यासारखं वाटलं असावं कदाचित. आय डोंट नो. हा जो साथीचा मामला आहे त्याच्यामध्ये साथीदाराचं जे मत असतं ते ऐकून घ्यावं. विराज, त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, काहीतरी ऐकल्यासारखं वाटत असेल, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत असेल. तो म्हणत होता ए. श्रीराम लागू किंवा निळू फुले. मी म्हणत होतो श्रीराम लागू किंवा गणपत पाटील. आता कॉमन होता श्रीराम लागू, तर नाही माहिती सर. चुकलं तर इट्स माय मिस्टेक. ए. डॉक्टर श्रीराम लागू हे बरोबर उत्तर आहे.
लमाण हे डॉक्टर लागू यांचं आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन ने 2004 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. अतिशय उत्तम आत्मचरित्र डॉक्टरांनी लिहिलेलं. वा. आणि पुन्हा एकदा 6,40,000 वर मजल मारलीत. वा, अभिनंदन. विराज काणेकर, सिद्धेश काणेकर, 6,40,000. पण हे काय 6,40,000 मी इथं ठेवणार आहे, कारण माझी अशी इच्छा आहे की अधिकाधिक तुम्ही माझ्या ऑटोग्राफ्स घ्याव्या आणि 12,50, 25, 50, 1 कोट, 2 कोट अशा एकूण 7 चेक्सवर सही करण्याची मला संधी आहे. आणि हा आनंद तुम्ही मला अगदी नक्की देणार आहात ना? हा सर, प्रयत्न आम्ही पूर्ण करू. बाकी परमेश्वराच्या आणि तुमच्या पेनाच्या हातात, म्हणजे तुमच्या हातात. बाकी बघू. विल ट्रॅव्हल बेस्ट. आणि अभिनय देवनी तुला शुभेच्छा दिल्या. आता त्याचा मुलाचा सल्ला काय आहे हे सुद्धा तुम्ही दोघं ऐकून घ्या. प्रश्न आणि स्ट्रगल हे आपल्या आयुष्यात नेहमीच असतात. स्ट्रगलवरनं एक छोटीशी स्टोरी मला आठवते, ती मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एक बागेत एकदा एक माणूस असा चालला होता. त्याला एक असं जमिनीवर एक छोटंसं फुलपाखराचं एक कोश दिसलं, ककून. आणि फुलपाखरू आपलं काहीतरी प्रयत्न करत होतं, त्या छोट्याशा एका छिद्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. त्यावेळेला काय झालं की माणसाने बराच वेळ थांबला, बघितलं. खूप स्ट्रगल झाल्यानंतर माणसाला दया आली त्यांची. तर तो आपला खाली उतरून त्याने ते छिद्र जरासं मोठं केलं. फुलपाखरू बाहेर आलं आणि आता त्याला वाटलं की फुलपाखरू उडून जाईल. तसं काही झालं नाही. पण त्याचं कारण असं होतं की ते जे छोटं छिद्र असतं ना, ते निसर्गाचा खेळ आहे की ते छोट्या छिद्रातून स्ट्रगल करून बाहेर येणं हे त्या फुलपाखराच्या उडण्यासाठी फार महत्वाचं होतं. ते मोठं केल्यामुळे फुलपाखराला तो स्ट्रगल नाही मिळाला, त्यामुळे ते काय उडू शकलं नाही. तर याच अनुषंगाने मी सांगेन, स्ट्रगल हा आयुष्यात नेहमीच असतो. त्याला कधी घाबरू नका. ओके, बिंदास खेळा, मस्त खेळा आणि यू विल रीच द टॉप. नक्की सर. नक्की. हो सर. ह्या मुलाच्या सल्ल्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो 12,50,000 रुपये मिळवून देणार आहे. 12,50,000 रुपयांसाठी 12वा प्रश्न हा तुमच्या समोर. 1890च्या दशकात विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? आणि पर्याय आहेत: ए. पंडिता रमाबाई, बी. कर्मवीर भाऊराव पाटील, सी. महर्षी धोंडो केशव कर्वे, डी. सावित्रीबाई फुले. यांच्या दोघांना कर्वे असावं. कर्व्यांनी महिलांसाठी हे करून त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केलं होतं? या दोघांमध्ये हे दोन तर परफेक्ट नाही आहेत. सावित्रीबाई फुले नाही, रमाबाई पण नाही. धोंडो केशव कर्व्यांनी SNDT स्थापन केलं होतं आणि त्याच्या आधी आय थिंक आय कुड रिमेंबर की विधवा विवाह ते केलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यानंतर रयत शिक्षण संस्थाची स्थापना केली आहे. सो इट शुड बी धोंडो केशव कर्वे. सर, मी रिस्क घेईल यावेळी. होईल ते होईल. सी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर शिक्का मारा सर. रिस्क 3,20,000 रुपयांची. येतो सर. रिस्क सी. धोंडो केशव कर्वे. जे होईल ते होईल सर. कान बंद करतो, तुम्ही शिक्का मारा सर. ठीक आहे गुरुजी, सी. महर्षी धोंडो केशव कर्वे वर शिक्का मारा. विराज, सिद्धेश, हे बरोबर उत्तर आहे. 12,50,000. विराज काणेकर, सिद्धेश काणेकर, 12,50,000. विराज,
लाईफलाईन गेलं एवढं वाटलं नव्हतं सी, आणि खूप रिस्क होती, पण आतून वाटलं की हे रिस्क, कारण म्हटलं रिस्क घेतल्याशिवाय आता काय होणार नाही. लहानपणापासून मी शांत राहिलो सर, म्हणजे आवड होती तरी खूप गोष्टी करायला नाही मिळाल्या. तर मग आता म्हटलं की घे, काही कर, रिस्क घे, कारण ह्याच्यातून जे तू करू शकतोस ते 6 लाख तू नाही करू शकत. आणि खूप पैसे नसणार हे वाटतं ते, मी रिस्क घेतली होती आणि ते बरोबर आलं. ते एवढी मोठी रिस्क आयुष्यात मी घेतली नाही सर. 6,40,000. 6,40,000ची रिस्क घेतल्यानंतर झाल्यावर आता पुढे काही झालं तरी काय नाही सर. म्हणजे मी अभिमानाने सांगू शकतो बाहेर जाऊन माझ्या नातेवाईकांमध्ये सर्वांमध्ये की येस मी काहीतरी करून आलोय. म्हणजे मी काय व्हायचं सर, मी खूप ऍक्टरना भेटलोय, खूप ह्यांना भेटायचो. म्हणजे माझा योग आहे की नाही माहित नाही मला. प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर, अनिल कपूरना भेटलो होतो, मागच्या एका कॉन्टेस्ट जिंकलो होतो. सिद्धार्थ जाधवला खूप भेटलो होतो, खूप जणांना भेटलो होतो. आणि लोक म्हणजे आधी हसा हे करायचे, नंतर म्हणायचे नुसतं ह्याच्यावर फोटो काढ, तेवढंच कर आणि हे कर, असं कर. आणि माझे मित्र होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये मी असिस्ट पण करायचो. त्यांच्याकडे पैसे होते, ते मोठे ऍक्टर हायर करून फिल्म बनवायचे. मला 10 लोकांना विचारावं लागायचं आणि स्वतःलाच करावं लागायचं. आणि चूक वाटायची की असं एका पालकाला वाटतं ना की आपल्या मुलाला आपण, तो हुशार आहे पण त्याला आपण योग्य शिक्षण न देऊ शकल्यामुळे जे प्रॉब्लेम होतं ना, तसं मला वाटायचं की माझी स्टोरी चांगली आहे पण माझ्याकडेच पैसे नाही की ते ती फिल्म बनवायला. एक फिल्म मी आता अशी बनवणार आहे सर की मग चूक असेल तर ती माझी असेल, म्हणजे ती स्टोरीज खराब असेल, पण मी फुल बजेट हे करून मी फिल्म बनवणार आहे सर. अगदी जरूर. आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आता 25 लाख रुपयांचा प्रश्न, 13वा प्रश्न हा तुमच्या समोर. या खेळाची वेळ संपली, नाहीतर आज तुमच्या बरोबर हा पुढचा प्रवास करायला सुद्धा आवडलं असतं. पण काही हरकत नाही, ही जी तुमची भावना आहे ही तुम्हाला तशीच राखून ठेवायची पुढच्या भागापर्यंत. तुम्ही दोघं आमचे रोल ओव्हर कंटेस्टंट आहात. मंडळी, स्त्री हे शक्तीचं रूप आहे. या स्त्री शक्तीच्या रूपाची अशीच ओळख आगामी गुलाब गँग या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपला आजचा भाग हा याच ठिकाणी संपला आहे. स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त आपणही स्त्री शक्तीचा आदर राखूया. भेटूया आपल्या पुढच्या भागात. पाहायला विसरू नका कोण होईल मराठी करोडपती आपल्या ETV मराठीवर. तोपर्यंत शुभम भवतु. ताज देखा, साज देखा, देखा हीरा कोहिनूरी, फिर भी दिल में थी थोड़ी अधूरी, चांद आसमान में ढूंढने वालों, हिंदुस्तान का चांद तो इधर है, उसका नाम है माधुरी, माधुरी, माधुरी. क्या बात है, क्या बात है. आसमान छूने का मन था, आपने आसमान मुट्ठी में दिला दिया. हम सितारों में ढूंढते थे, आपने चांद से मिला दिया. पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे. मंडळी, OLX.in घरबसल्या कमवा प्रश्न मंजुषेसाठीचा 50,000 रुपये मिळवून देणारा हा आहे 16वा प्रश्न. जर तुम्ही SSC किंवा HSC ची परीक्षा देणार असाल तर परीक्षा केंद्रावर पुढीलपैकी कोणती गोष्ट तुमच्या जवळ असणं अनिवार्य आहे? A. रेल्वे पास, B. आधार कार्ड, C. रेशन कार्ड, D. हॉल तिकीट. मंडळी, उत्तर देण्यासाठी डायल करा 505-6882. 01 जर तुमचा पर्याय असेल A, 02 जर तुमचा पर्याय असेल B, 03 जर तुमचा पर्याय असेल C, 04 जर तुमचा पर्याय असेल D. मंडळी, SMS नेही उत्तर पाठवू शकता 56060 वर. त्यासाठी टाईप करा KHMC आणि स्पेस देऊन आपल्या उत्तराचा पर्याय A, B, C किंवा D. उत्तर देण्याची संधी आत्तापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत.